खूप साऱ्या महिला आता जे आपले व्ह्यूअर्स बघतायत किंवा महिलाच कशाला पुरुष पण ज्यांना घरी पुरणपोळी आणि मोदक बनवायचे आहेत, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही एक टिप द्याल की जे तसं करू नका किंवा काय करू नका ह्याचं काय तुम्ही सांगू शकाल? करू नका, मी तर म्हणेन प्रयत्न करा. जर तुम्हाला ते बनवायचे आहेत आणि तुम्हाला त्याबद्दल डाऊट आहे तर आजकाल इतक्या गोष्टी आहेत की त्यातनं शिका आणि चुकतच आपण करू शकतो. मी स्वतः तसंच केलेलं आहे. अजूनही जेव्हा मोदकांची ऑर्डर गेली 7 वर्ष मी कंटिन्यू मोदक करते. म्हणजे असं म्हणता येईल की 11 दिवस गणपतीची स्थापना झालेली असते. 11 दिवस माझीही स्थापना माझ्या किचनमध्ये झालेली असते. कंटिन्यू सतत आपले ते मोदक बनवणं आणि त्याला खंड नाही, कारण जर वाढवायचं आहे तर आपल्याला काम केलंच पाहिजे. पण त्यातनं केल्यामुळे जी फिनिशिंग आलेली आहे किंवा जो फिनेस आलेला आहे तो मात्र एक आनंद देणारा असतो. त्यामुळे तुम्हाला जर घरी काही करायचं असेल तर थोडा अभ्यास करा, थोडं त्याच्याबद्दलचं मत घ्या की काय वापरलं पाहिजे. कुठल्याही बाबतीत ना कंटाळा करू नका की हे कशाला करायचं, जाऊ दे, जे आहे घरात त्यातनंच आपण. जनरली महिलांचा तर ती एक प्रवृत्ती असते की जाऊ दे काय फरक पडतो, पण नाही. जेवणामध्ये तुम्ही त्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्याचा स्वाद किंवा त्याचा वास किंवा त्याचा स्मेल ह्याचा फरक पडतो. तो अरोमा जर टिकवायचा असेल तर जितकं मनापासून आणि कधीही मनापासून जेवण करायचं आहे. तुम्ही जेव्हा प्रेमाने करता तेव्हा तुमचं प्रेम जेव्हा त्यात उतरतं तेव्हा त्या पदार्थाला चांगलीच गोडी येते. कंटाळा आला असेल तर करू नका, पण जर करायचं आहे तर मनापासून करा आणि त्याचा अभ्यास करून करा. तसं महिला म्हटलं की काही ना काही चॅलेंज करून करतातच. थोडंसं पोळी नकाशाची होईल कुठे काय, जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर. पण आपण स्वतः करून घरी देणं ह्यामध्ये जो आनंद असतो तो मात्र प्रत्येकीने अनुभवावा. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.